शाळेमध्ये शिकत असतात अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना अनेक सेवा सुविधा जसे मदतनीस असं नाही का वेगवेगळ्या दिव्यांगासाठी केंद्र प्रमुखांची प्रशासकीय कर्तव्य आणि गुणात्मक कर्तव्य असा हा आमच्यासाठी मुद्दा होता। त्याच्यामध्ये शिक्षक असो विद्यार्थी प्रत्येक माणसाच्या जीवनभर शिक्षकांचे संबंध पालकांशी सतत संपर्क साधून त्यांना सहकार्य मिळविणे। कर्मचारी यांना आपण प्रेरित करायचं आहे आणि प्रभावीपणे आपण ते नेतृत्व करून विद्यार्थ्यांपर्यंत सर्व योजना किंवा सर्व लाभ पोहोचवायचे आहेत। त्यावरील आलेल्या अडचणी विषयी मार्गदर्शन करणे अशी इत्यादी विषय साधे व्यक्तीचे आहेत। चाचण्या जसे आपल्या संकलित चाचण्या त्याच्यानंतर असर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणे, कृती संशोधन, केस स्टडी, नवोपक्रम अहवाल सादर करणे असं दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही कर्तव्य जबाबदारी काही मुद्दे काढलेले आहेत। सांघिक कर्तव्य आणि नियोजनात्मक कर्तव्य यामध्ये केंद्र प्रमुख म्हणून एवढं नियोजन करू शकतो की ती कुठल्या शाळेवर राहील, कोणत्या तारखेला तारीख ती देऊ नये, फक्त आपण स्थळ ठरवू शकतो। समस्या कोणती आहे नेमकी कळत नाही। लेखन म्हणजे एखाद्या बैठकीचे सार लिहिणे, सार लिहून ठेवणे म्हणजे लेखन। शालेय स्वच्छता, शालेय रेकॉर्ड हा साऱ्या बाबींवरती लक्ष दिल्या जाते। त्या शेरा म्हणजे या शाळेचं एक चांगलं की वाईट याबद्दलची तिथं नोंदी असतात आणि त्या प्रेरणेला याचा तोटा असा आहे, म्हणजे तोटा म्हणण्यापेक्षा थोडीशी काळजी इतरांनीही घ्यावी। आपल्याला ज्या काही समस्या उद्भवतात त्या समस्येवर आपण कशा प्रकारे मात करतो आणि मात केल्यानंतर जो काही आपला आनंद असतो तो